नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. राम मंदिर हे तडजोडीच्या मार्गाने बनेल का? तडजोड करून ती सुद्धा मध्यस्थामार्फत खरंच तोडगा निघू शकेल का? कारण सुप्रीम कोर्ट ठाम आहे की तडजोडीच्या मार्गाने तुम्ही तोडगा काढा, मध्यस्थामार्फत तडजोड करा आणि म्हणून मध्यस्थांची नेमणूक करण्यासाठी नावं सुद्धा सुचवण्याचा आदेश काल सुप्रीम कोर्टाने दिला. आता उद्या पुन्हा मध्यस्थीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. खरं तर कालच्या सुनावणीमध्ये जे घटनापीठ आहे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालचं, त्या घटनापीठानं आपली भूमिका मांडलेली आहे. घटनापीठ म्हणतंय की हा जो खटला आहे अयोध्येच्या वादाचा, हा केवळ जमिनीच्या मालकीचा खटला नाही मानत, तर आम्ही या खटल्याला धार्मिक श्रद्धेचा आणि लोकांच्या भावनांचा किंवा त्या संबंधित असल्याचा हा खटला आम्ही मानतो. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टानं सर्व पक्षकारांना असं सांगितलं की जर का मध्यस्थी करून मध्यस्थांमार्फत तडजोड केली, तोडगा काढला, तसं होऊ शकणार नाही का? तुम्ही मध्यस्थांची नावं द्या. त्यामध्ये काहींनी प्रतिसाद दिला, काहींनी विरोध दर्शवलाय आणि त्यावरच आता उद्या सुनावणी होते. आपण सुद्धा आज हीच चर्चा करणार आहोत की खरंच मध्यस्थी करून, मध्यस्थांच्या मार्फत तडजोड करून सर्व पक्ष राजी होतील का? आणि तडजोडीच्या मार्गाने राम मंदिर बनू शकतं का? किंबहुना विरोधी बाजू जी आहे मुस्लिम पक्षकारांची, त्यांचं मत काय आहे? खरंच मध्यस्थांमार्फत इथं तोडगा काढावा का? कारण आतापर्यंतची भूमिका मुस्लिम पक्षकारांची अशी आहे की हा जमिनीच्या मालकीचा वाद आहे, इथं श्रद्धा किंवा भावना हा विषयच नाही. पण आता सुप्रीम कोर्ट म्हणतंय की नाही, केवळ जमिनीच्या मालकीचा हा खटला नाही, तर आम्ही म्हणजे सुप्रीम कोर्ट याला लोकांच्या भावनांचा आणि धार्मिक आस्थेचा सुद्धा खटला मानतंय आणि म्हणूनच मध्यस्थांमार्फत तोडगा काढा असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. त्यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विवेक कोरडे आहेत, गांधीवादी नेते. ते आज यासाठी आहेत कारण न्यायमूर्ती बोबडे असं म्हणाले की बाबरनी काय केलं, बाबर कोण होता यात आम्हाला सारस्य नाही, आधी काय झालं यात आम्हाला सारस्य नाही, सध्याची स्थिती काय आहे, व्हॉट प्रेझेंट एक्झिस्ट टुडे असं ते म्हणतायत. म्हणून अशा वेळी गांधीवादी नेत्यांची काय भूमिका आहे ती आपल्याला बघता येईल. आपल्यासोबत शाकीर शेख आहेत, इस्लामिक अभ्यासक आहेत. मुस्लिम पक्षकारांचं काय मत आहे ते या खटल्यामध्ये आता इथून पुढे काय भूमिका घेऊ शकतात ते सांगतील. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे नेते संजय लाखे पाटील आहेत, स्वतः या विषयाचे चांगले जाणकार झालेले आहेत. तसंच आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर सुद्धा आहेत. या आधी सुद्धा त्यांनी ठासून भूमिका ही मांडली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये राम मंदिर बनलं पाहिजे आणि जेव्हा केंद्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे तेव्हा विश्व हिंदू परिषद आग्रह करणारच. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर सुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर यांच्याकडे जातोय. जसं मी प्रस्तावनेमध्ये बोललो की हिंदू पक्षकारांचा मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्यास विरोध दिसतोय, तर तो का आहे? मोहन साळेकर, हा विरोध का आहे? आशिष, सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलेले आहे ते मत अत्यंत महत्वाचं आहे आणि विश्व हिंदू परिषद गेली अनेक वर्ष सातत्याने जी भूमिका मांडत होती, हा केवळ जमिनीचा वाद नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे. या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाच्या मताने शिक्कामोर्तब झालेले आहे. मला आठवतं की गेल्या वेळच्या चर्चेमध्ये सुद्धा काँग्रेसचे माननीय प्रवक्ते आग्रहाने असं सांगत होते की हा जमिनीचा वाद आहे आणि जमिनीच्या वादाबद्दलच तुम्ही बोला. पण त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचा प्रवक्ता म्हणून ठामपणे मांडलं होतं की हा श्रद्धेचा विषय आहे, कोटी कोटी जनतेच्या आस्थेचा विषय आहे आणि त्याच्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींनी आपल्या वक्तव्याने शिक्कामोर्तब केलेलं आहे. प्रश्न असा आहे की मध्यस्थाची भूमिका ही गेली अनेक वर्ष सातत्याने या बाबतीत प्रयत्न झालेले आहे. माननीय राष्ट्रपती त्यावेळचे
माननीय शंकरदयाळ शर्माजी असताना अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता आणि सय्यद शहाबुद्दीन म्हणून मुस्लिम नेते त्यावेळेला या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते मुस्लिमांच्या बाजूने. आणि त्यावेळेला सय्यद शहाबुद्दीन यांनी असं म्हटलं होतं की तिथे मंदिर असेल तर आम्ही ती जागा हिंदूंना देऊन टाकू. पण ज्या वेळेला चर्चा सुरू झाली आणि असं चित्र दिसायला लागलं की या चर्चेतून हिंदूंची बाजू ही भक्कम होत जाते, त्यावेळेला मुस्लिमांच्या बाजूच्या लोकांनी तिथून पळ काढला. हे केवळ एकदाच झालेलं नाही. त्यानंतर माननीय चंद्रशेखरजी पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न कांची कामकोटीचे शंकराचार्य आणि श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून केला. त्यावेळेला सुद्धा असंच चित्र दिसलं. सगळे पुरावे हे हिंदूंच्या बाजूने जेव्हा दिसायला लागले त्यावेळेला पुन्हा एकदा चर्चेतून मुस्लिमांच्या पक्षकारांनी पळ काढलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर अलीकडच्या काळातलं म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की या ठिकाणी जर मंदिर आहे हे सिद्ध झालं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली जाईल. नरसिंहराव हे जरी काँग्रेसचे असले, ज्या वेळेला सरकार एक प्रतिज्ञापत्र सादर करतं सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला त्या प्रतिज्ञापत्राचं खूप मोठं महत्व असतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला माननीय न्यायालय म्हणते की हा आस्थेचा विषय, आस्था म्हणजे काय? एका बाजूला आस्था आहे की तिथे रामाचा जन्म झाला होता ही आस्था आहे आणि दुसऱ्या बाजूची आस्था आहे की नमाज पढण्यासाठी जागा दिली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा या बाबतीतला निर्णय महत्वाचा ठरतो की नमाज पढण्यासाठी मशिदीची आवश्यकता नाही. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे की नमाज पढण्याचा विषय आणि रामाच्या जन्माचा विषय या दोघांची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून चर्चेतून आतापर्यंत काही निघालं नाही, आता याच्या पुढे काही निघणार नाही. आणि म्हणून माननीय न्यायालयाने याच्या बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता आहे. अशी जी आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेला बोलताना मी जी भूमिका मांडली होती ती भूमिका पुढच्या आठवड्यामध्ये सिद्ध झालेली दिसते. मी म्हटलं होतं हे सरकार 67 एकर जमीन हिंदू पक्षकारांना देण्याची भूमिका घेईल आणि ती भूमिका त्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पत्र देऊन केली. जी भूमिका विश्व हिंदू परिषदेचा प्रवक्ता म्हणून मांडली ती भूमिका सिद्ध झालेली दिसते. आणि मी घेतली आहे हे मला म्हणायचं आहे. तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना? हा माझं बोलणं पूर्ण होऊ दे. तर या बाबतीत आता सुद्धा मला असं वाटतं विश्व हिंदू परिषदेचा प्रवक्ता म्हणून की या चर्चेतून काही मार्ग निघणार नाही आणि 3 महिन्यानंतर या सरकारला पुन्हा लोकसभेमध्ये अयोध्या कानून पास करूनच या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा हा प्रश्न असाच रेंगाळत राहील. तारीख पे तारीख आपण सगळं बघतो. सर्वोच्च न्यायालय ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे त्यातून कोणतीही आशा हिंदू समाजाला वाटत नाही. तरी पण माननीय न्यायालयांचा आम्ही आदर करतो आणि असे काही प्रयत्न होत असतील तर निश्चितपणे आम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघू. आपल्यासोबत साकीर शेख सुद्धा आहेत, इस्लामिक अभ्यासक आहेत. मध्यस्थीची शक्यता जी आहे ती तपासण्याची तयारी मुस्लिम पक्षकारांनी दाखवलेली आहे. या खटल्यामध्ये सुन्नी वक्फ बोर्ड हेच एक मुस्लिम पक्षकार आहेत की आणखीनही काही आहेत? आणि या सर्व पक्षकारांना जर का असं वाटत असेल की खरंच आपण मध्यस्थीची शक्यता तपासावी तर असं का वाटतंय? बघा, मध्यस्थीचा हा जो मार्ग आहे तो केव्हा चांगलाच असतो. त्यामुळे जे पुढचे होणारे जे काही अडचणी आहेत ते दूर होऊ शकतात. मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम अभ्यासक म्हणून किंवा मुस्लिमांच्या वतीने जी काही चर्चा चालू आहे तर तडजोडीला किंवा मध्यस्थी करायला बाहेर मुस्लिम समाजाचा त्याला विरोध नाही आहे. परंतु आमची अशी भावना आणि धारणा आहे की जे काही भाग ठरेल ते काही एव्हिडन्सच्या आधारे किंवा तिथील जे सत्यता आहे त्याच्या आधारे जर ठरला तर नक्कीच मुस्लिम समाज त्याला पहिल्यापासूनच सांगतोय की मुस्लिम समाज त्याला कबूल करेल. परंतु तुम्ही त्यामध्ये सुद्धा न्यायाची बाजू पाहिजे. आणि तुम्ही जर असं म्हणाला आता की श्रद्धेची बाब आहे, साहेबांनी आपल्या माझ्या आधी यांनी सांगितलं साडेकरांनी की मुस्लिम मस्जिदीची गरज नाही, तर हे काही ही मला काही पटत नाही. ही बाब यांनी सांगितली, मी त्याचा निषेध करतो. नमाज पढण्यासाठी न्यायालय म्हणते अशी जी माननीय न्यायालय नमाज पढण्यासाठी मशिदीची गरज आहेच. कोण आपण असं नकारू शकत नाही की मशिदीची गरज नाही आहे. त्यामुळे जर काही असं त्याला पळवाट निघत असेल आणि या दृष्टीने जर काय बाहेर असा निर्णय होत असेल तर ते समाजाला मान्य होणार नाही. त्यामुळे जर न्यायाला धरून
आणि हक्काला धरून ते का निर्णय होत असेल तर त्याला मुस्लिम समाज केव्हाही मान्य करेल आणि त्याला तडजोडीची शक्यता आहे, त्याला आम्ही मान्यता देऊ. पण मला तुम्हाला याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे की काल सुप्रीम कोर्टाने जे म्हटलंय की हा खटला केवळ जमिनीच्या मालकीच्या वादाचा नाही, तर हा धार्मिक श्रद्धा किंवा आस्था आणि लोकांच्या भावनेचा आहे, तर ते तुम्ही आता मान्य करताय? मला तर असं वाटतं की कोर्ट हा संविधानानुसार चालतं. जे काही निर्णय, जे काही कोर्टाचे अधिकार आहे ते संविधानाच्या नुसार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही बाबतीत म्हणजे कोणाचा दबाव असो किंवा कोणाचा काय असो, या बाबतीत न्यायालयाने तरी त्याच्यामध्ये जाऊ नये असा मला एकंदरीत वाटतो. कारण त्या दृष्टीने मग कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्याची किंवा त्याच्यामध्ये काही चान्स होऊ शकतं, नाकारता येत नाही. त्यामुळे माझं असं मतच आहे की संविधानाच्या आधारे राहून आणि या राज्यघटनेने आपल्याला जे काही अधिकार दिले आहे त्या दृष्टीने त्यानुसारच जर आपण निर्णय केला, न्याय केला तर ते जास्त उचित राहील. आणि मला एक अशा वेळेला एक म्हण आठवते की बाहेरचं जे काही हे चालू आहे तर की बा सोनाराने कान टोचलेले केव्हाही उचित राहतात. आपण जर बाहेर आपण चर्चा करू, त्याच्यात काही पळवाट निघाली, काही लोक नाराज होतील, काही लोक काय म्हणतील, एखाद्याला न्याय मान्य होणार नाही ती बाजू, तर त्यामुळे जर न्यायाधीशांनी हे निर्णय घेतला तर ते जास्त योग्य ठरेल. आणि कुठल्याही बाबतीला बळी न पडता निर्णय घेतला आणि लवकर निर्णय घेतला, उशीर न केल्याने, तर ते अजून चांगलं होईल. ठीक आहे. खरं तर मला यांच्या उत्तरामध्ये 2-3 प्रश्न असे होते की ज्यांनी वाद निर्माण होऊ शकतो त्याविषयी बोलायचं नाहीये. आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत. संजय लाखे पाटील काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. संजय लाखे पाटील, या आधी सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टानं 2013 मध्ये हा प्रस्ताव ठेवला होता की जर का न्यायालयाच्या बाहेर सर्वमान्य तोडगा निघू शकत असेल तर तो काढण्याचा प्रयत्न तुम्ही करा. सर्व पक्षकारांना तसं अपील केलं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. आता सुप्रीम कोर्ट सांगतंय की मध्यस्थांमार्फत मध्यस्थी करून तडजोडीनं तुम्ही तोडगा काढा. तुम्हाला मध्यस्थांमार्फत मध्यस्थी करून तडजोडीनं तोडगा निघेल किंवा निघू शकतो असं वाटतं? यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी जी या ठिकाणी आता भूमिका मांडली ही काँग्रेसची भूमिका काहीतरी वेगळी आहे आणि काँग्रेसच्या प्रवक्त्याने कुठल्या तरी मागच्या काही वेगळी भूमिका मांडली. तर गैरसमज होऊ नये म्हणून यामध्ये मी क्लिअर करतो. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे काँग्रेसचे आहेत का? हे शंकराचार्य आहेत. बर. आणि हिंदू ट्रॅडिशन प्रमाणे शंकराचार्यापेक्षा कुणीही मोठं नाही. तर शंकराचार्याची जी भूमिका आहे स्वरूपानंद सरस्वती यांची, घटनेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी मार्ग निघाला पाहिजे आणि त्यातून राम मंदिर उभा केलं झालं पाहिजे, ह्या भूमिकेला काँग्रेसनं सातत्यानं पाठिंबा दिला. आणि काँग्रेसची जी अधिकृत भूमिका आहे ती स्वरूपानंद सरस्वती यांची जी भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका आहे. आणि काँग्रेस राम मंदिराच्या प्रश्नावर कसलंही राजकारण करू इच्छित नाही. नरसिंहरावजीच्या काळामध्ये जी काँग्रेसने भूमिका घेतली होती तीही देशाच्या हितासाठी भूमिका घेतली होती. आणि आजही काँग्रेसची जी भूमिका आहे, राम मंदिर हा म्हणजे विश्व हिंदू परिषद किंवा यांचे जे काही संघटना आहेत सगळ्या, जे काही रामाचा किंवा हिंदू धर्माचा यांनी ठेका घेतलाय, या पद्धतीने एक वातावरण देशामध्ये निर्माण करतात आणि इतर धर्मावर डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस निश्चित त्याच्या विरोधात आहे. राम हा कुठल्या एका संघटनेचा नाही, विश्व हिंदू परिषदेसारख्या जातंद संघटनेचा तर राम हा नाहीच आहे. राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. ह्या देशातला माणूस उठला सकाळी तर राम राम करतो, इतका राम आमच्या नसानसामध्ये पिढ्यानं पिढा भिरलेला आहे. त्यामुळे रामा संदर्भामध्ये काही वेगळं विश्व हिंदू परिषदेने प्रीच करायचं, सांगायचं या ठिकाणी काही गरज नाही. राम हा काँग्रेसचा आहे, काँग्रेसची भूमिका ही रामाचीच आहे. पण घटनेच्या चौकटीमध्ये इतर कुठल्याही धर्मावर अतिक्रमण न करता, त्यांना न बिघडवता घटनेच्या साह्याने यातून मार्ग निघाला पाहिजे, ही सातत्यानं काँग्रेसची भूमिका आहे. म्हणून ज्या पद्धतीनं काल सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली, याही ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते काहीतरी चुकीचं सांगत होते. अलाहाबाद हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो निर्णय टायटल सूट म्हणूनच आहे. त्या ठिकाणी जे काही 3 पार्टी होत्या त्या 3 पार्टीच्या संदर्भामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने जो निकाल दिला तो निकाल रेकॉर्डेड आहे. 1/3 1/3 1/3 अशा पद्धतीची जागा त्यांनी त्या ठिकाणी वाटून दिल्या 3 यांना.
आणि त्यामुळं आज ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये आली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी भूमिका कालच्या तारखेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्युशनल पीठने घेतली, निश्चितच त्यांच्या भूमिकेचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी बेसिकली त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलंय की जी काय बॉडी पॉलिटिको आहे, म्हणजे राजकारण नियंत्रित करणारे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी स्वतःचं एक मत केलं पाहिजे. न्यायालयावर त्यांनी हा विषय ढकलू नये, कारण न्यायालयाने जरी मेडिटेशन करायचं ठरवलं तर हे मेडिटेशन ही मध्यस्थी जी आहे न्यायालयाची ही CPC 89/2D याप्रमाणे होते. आणि अशा प्रकारची मध्यस्थी ही जर कुठं नवरा बायकोचं भांडण असेल किंवा प्रॉपर्टी डिस्प्यूट असेल त्यामध्ये त्याद्वारे मध्यस्थी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलंय की हा आता भावनेचा विषय, श्रद्धेचा विषय, त्यामुळं आपण यामध्ये सगळ्याला विश्वासात घेऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे. सहमत आहात का? कारण गेल्या वेळेला तुमची भूमिका ही जमिनीचा वाद आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून? मी परत सांगतो विश्व हिंदू परिषद रामाचा उपयोग फक्त राजकारणासाठी उत्तर द्या. लाखे पाटील तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा द्यायला प्रश्न असा आहे, गेल्या वेळेला आपण असं म्हटलं होतं की हा केवळ जमिनीचा वाद आहे, हा श्रद्धेचा विषय नाही. तर आता न्यायालयाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की विरोधी आहात? हे उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी या ठिकाणी बांधील नाही. जी भूमिका आहे, माझ्या प्रश्नाचं भूमिका आहे तीच भूमिका मी सांग. हा जनता बघते आज तुम्हाला, जनता बघते, जनता बघते, जनतेला मी बघतो आणि आपणही बघताय. जनतेसाठी मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही न्यायालयाच्या मताचा अनादर कराल? बिलकुल नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय की न्यायालयाची जी भूमिका आहे या ठिकाणी हा प्रश्न श्रद्धेनं आणि सामंजस्यानं सुटला पाहिजे. पण या ठिकाणी मी सांगतो की ज्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेची आहे की यामध्ये तेल घालायची, त्याच पद्धतीची भूमिका, आश्चर्यकारक अशा प्रकारची भूमिका उत्तर प्रदेशच्या वतीनं जे काही या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करतात या केसमध्ये त्यात तुषार मेहता यांनी घेतलेली आहे. आता तुषार मेहता कोण आहेत हे वेगळं जाणकाराला सांगायची गरज नाही. खरं सांगा, आपले सगळेच प्रेक्षक काही जाणकार नाहीये. तुषार मेहता हे अमित शहा यांचे अत्यंत खासम खास आहेत. लोया मर्डर केसमध्ये अमित शहाचे ते वकील होते, माननीय मोदीजीचे ते वकील आहेत. आज केंद्र सरकारचे ते CJ आहेत, केंद्र सरकारचे मुख्य वकील आहेत. आणि या केसमधून जो निकाल लागणार आहे त्यानंतर ह्या लँडचे रिसिव्हर म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं तेच त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहेत. या तुषार मेहतानं या केसमध्ये काल उत्तर प्रदेश सरकारचं रिप्रेझेंटेशन केलंय. जो सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारचा वकील आहे त्यांनी या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारचं रिप्रेझेंटेशन केलंय. आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं त्यांनी ज्या ठिकाणी भूमिका मांडली ती भूमिका वाद वाढवणारीच भूमिका आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट स्वतःचं मत मांडलंय. म्हणजे मत उत्तर प्रदेश सरकारचं आहे, जे मत भारतीय जनता पक्षाचं आहे, जे मत विश्व हिंदू परिषद त्यांच्या सगळ्याचं आहे की त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की या प्रकरणामध्ये मध्यस्थता होऊ शकत नाही. जो प्रकरण समंजस्याने मिटायचं नाही त्यामध्ये मध्यस्थता कशी होऊ शकते हा तुषार मेहताचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पक्षाला हा विषय सामोपचारानं घटनाच्या चौकटीमध्ये सोडवायचा आहे का तुषार मेहता सारखे वकील उभे करून त्यांना हा प्रश्न वाढवायचा आहे आणि मताच्या बेगमीसाठी त्यांना हा विषय वापरायचा आहे. रामाचा विषय श्रद्धेसाठी नव्हे तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांना फक्त मतासाठी आणि जातीच्या ध्रुवीकरणासाठी वापरायचा आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे. पहिले भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर जेव्हा रामावरती काँग्रेस दावा ठोकत होते तेव्हा गालातल्या गालात हसत होते. अहो का हसताय तुम्ही? त्यांनीच तर ती कवाडं उघडली ना. कुलूप कोणी उघडलं होतं? राजीव गांधीच्या काळात उघडलं गेलं. त्यांचा पण दावा आहे ना. केवळ काय भाजपचीच रामावरती मक्तेदारी आहे का? राम मंदिरावरती काँग्रेसनंच कुलूप उघडले होते तिकडचे. आता बोला. नाही आशिष जी, मी गालातल्या गालात यासाठी हसत होतो की एक म्हण आहे, कालाय तस्माय नम. आज लाखे पाटील या चर्चेमध्ये जे सांगतायत ते सगळं ऐकल्यानंतर मी गालात हसू नको तर काय करू मला तुम्ही सांगा.
तुम्ही जी मन अहो, म्हटली ती असं आहे संस्कृत की मधली आहे. प्रभू आपले रामाच्या प्रेक्षक हे मंदिराचे मराठी आहेत, दरवाजे जे सोप्या उघडले, भाषेत समजावून सांगा ते राजीव मराठीत गांधी काय अर्थ यांनी- होतो. मी सांगतो, म्हणजे बघा, काळ हा आपल्या पद्धतीनं अशी जी चालत असतो. आता काळ जेव्हा चालतो तेव्हा त्याची परिणाम असतात. एकही आज सायकोलॉजीचं चर्चा नाहीये. जे काळ बदलल्यानंतर कसा पश्चाताप होतो आणि सत्तेसाठी मग कसा पश्चाताप हा आपल्या परिणामांमध्ये बदलतो, याचं एकमेव उदाहरण म्हणजे आज संजय लाखे पाटील आपल्या चर्चेत आलेले आहेत. सत्तेसाठी ज्यांना राम म्हणजे मग आठवतो शांतपणे ऐकून आणि घ्या. सत्तेसाठी ज्यांना राम राजीव वापरायचा गांधी हे ते दाखवून देत आहेत. यांनी आता मंदिराचे ऐका, दरवाजे ऐका. उघडले तर बरोबर आहे. अहो ऐका ना, आता लाखे पाटील, ऐकतोय आता सर. तुमचं मी ऐकलं, आता ऐका, सहनशक्ती ठेवा. तुम्ही जे जे बोललात त्याचं सगळ्यांचं उत्तर देतो. मी अजिबात काही मध्ये बोललो नाही, फक्त हसत होतो. आता तुमची पाळी आहे. आता ज्या वेळेला राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधी यांनी उघडले तर स्वाभाविक आहे, सरकार त्यांचं होतं. शहाबानोच्या केस नंतर काय दबाव आला, त्यांनी दरवाजे का बंद केले त्यांना माहिती. आता असं आहे की लाखे पाटील हे म्हणतायत की राम हा काही भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांनी विश्व हिंदू परिषदेला जातंद्य म्हटलं. आता काँग्रेसचा अजेंडा आहे, ते जे करतील ते सगळं बरोबर आहे, बाकी सगळे जातंद्य आहेत. राम मंदिराचा अजेंडा आम्ही आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्या संदर्भात ठराव घेतला, त्याची चर्चा केली, आम्ही तो मंजूर करून घेतला आणि मग आम्ही त्यानंतर संपूर्ण देशामध्ये रान उठवलं. आम्ही काँग्रेसला काय बंदी केली होती का? त्यावेळेला आपली भूमिका मांडायला आम्ही नव्हती केली. दुसरी गोष्ट, 2 वेळा कार सेवा झाली, 89 साली झाली, 91 साली झाली. अहो त्या शरीवमध्ये लाल झाली, शरीव रक्तानं लाल झाली. काँग्रेसनं कधी आपली भूमिका नाही मांडली. अडवाणीजींना अटक झाली, संसदेत चर्चा झाली, काँग्रेसची भाषणं तुम्ही तपासून बघा. म्हणजे आज जर काँग्रेस हे म्हणत असेल तर म्हणून मी तुम्हाला आशिषजी म्हटलं की काळ फिरल्यानंतर कशी परिस्थिती उद्भवते, त्याच काँग्रेसच्या प्रवक्त्यांना पाहिल्यानंतर मला हसू येणार नाही तर काय होणार. दुसरी बाब, काल जेव्हा न्यायालयाने हे म्हटलं की मध्यस्थी घेऊन हा विषय सुटावा असं त्यांना वाटतं आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं की बाबरने काय केलं याच्यावर आम्ही चर्चा करायला इथे बसलेलो नाही आहोत. हे न्यायालयानं मान्य केलंय न केलंय आज मी त्या वादात जात नाही, हा वाद अधिक वाढेल. बघा असं आहे की बाबर हा आक्रमक होता, त्याने जे काही केलं त्यानंतर त्या ठिकाणी गणेश खडकर ते तसं वाक्य नाहीये. परंतु ऐका 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 त्या ठिकाणी जर का तुझी दिशाभूल नकोय, दिशाभूल नकोय. ते वाक्य असं आहे, बाबरनं काय केलं आणि त्यानंतर काय झालं यात कोर्टाला सारस्य नाही. सध्याच्या घडीला काय स्थिती आहे जमिनीवरती याचा आम्ही विचार करू. बाबरनं काय केलं आणि त्यानंतर काय झालं याच्याशी काही घेणं देणं नाही. सध्या काय स्थिती आहे यावरती निवाडा करायचा आहे कोर्टाला, असं कोर्टाचं म्हणणं आहे. बोला, तुम्ही उगेच त्या बाबरला मध्ये घेऊ नका की त्यांनी काय केलं, असं नाहीये ते. अहो आशिषजी, आधी काय झालं याच्याशी सारस्य नाहीये सुप्रीम मी कोर्टात. बाबरला अजिबात मध्ये घेत नाही. बाबर हा इतिहास होता, बाबरी ढाचा आशिषजी इतिहास होता. आपणही त्याच्या मागे का जायचं? मी इतिहासात जातच नाहीये ना. मी तुम्हाला एवढंच सांगतोय की जे कोर्टानं म्हटलं, आपलं मत मांडताना त्याने मध्यस्थी हवा असं का म्हणाला. कोर्ट बाबरी मशिदीविषयी सुद्धा बोलत नाहीये, हा विषय बाबरच्या काळाविषयी बोलतोय. आस्था जेव्हापासून हा खटला उभा राहिला त्या तारखेपासून बोलतोय. हा अहो आशिषजी, आता तुम्ही एवढं सगळ्यांचं ऐकलं तर आता भाजपचंही ऐका. तुम्ही दिशाभूल करताय. आम्हाला आमचं म्हणून म्हणणं पूर्ण सांगावंसं ऐकून घ्या, मी वाटतं. का असं बोलतोय हे. आता मान्य ज्या वेळेला न्यायालयाकडनं आपल्या भूमिका सर्वांना आली, अवमान नोटीस येईल. मी म्हणणं मान्य आहे ना. न्यायालय त्यांना मान्यच नाहीये, सोयीस्कर मान्य आहे. ठीक आहे. नाही अजिबात नाही. मी न्यायालयाचा अवमान का करेन? न्यायालयाचा आदर करतोय म्हणून तर आम्ही एवढे दिवस थांबलो ना. मी न्यायालयाचा अवमान का करेन? मला सांगा, मे महिन्याच्या 2018 मध्ये नक्की झालं की राम मंदिराच्या बाबतीत यापुढे सुनावणी होईल. आपण ऑक्टोबरमध्ये गेलो, नोव्हेंबरमध्ये गेलो, डिसेंबरमध्ये गेलो, पुन्हा एकदाची चर्चा थांबली की बाबा या न्यायमूर्तीचा हा संबंध आहे, ते नको. त्यानंतर एक न्यायमूर्ती येणार नाहीत म्हणून चर्चा पुढे गेली. मला एक आशिषजी हे सांगा, या संदर्भात मध्यस्थी हवा नको ही चर्चा आज सुरू आहे,
पण आम्ही तरी सांगतोय ना की हा विषय जर का सामंजस्याने सुटणार असेल तर आमची ही तयारी आहे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आज जे न्यायालय सांगतंय आता असं आहे नाही, की नाही, काँग्रेस गणेश त्याच्या खडके, अगोदर सांगत नाही, होती, चुकीचं उगीच सांगताय उगीच तुम्ही. काही सांगा, करू तुम्ही नका. भूमिका तुम्ही सांगा, चुकीचं तुम्ही सांगताय. ऑर्डिनन्स आणणार की गेल्या नाही? महिन्यामध्ये तुम्ही न्यायालयात पूर्ण चुकीचं सांगताय या केंद्र ठिकाणी. सरकारनं एक वेगळी याचिका दाखल केली. त्यामध्ये काय म्हटलं की वादग्रस्त ढाच्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती मूळ मालकांना काय- परत काय करण्याची दाखल परवानगी केली? आम्हाला द्यावी. काल बरोबर आहे. सरकार काय सरकार असं सांगताय? म्हणालं बरोबर नाही की आहे. सामंजस्याने सोडू वगैरे. कालच्या खटल्यामध्ये तुषार मेहता काय बोलतायत आम्ही- ते तुम्हाला मान्य आहे की नाही एवढं सांगा. तुषार मेहताची जी हे भूमिका आहे बघा, ती तुम्हाला मान्य आहे का नाही आशिषजी, सांगा. यापूर्वी देखील आपण चॅनलवर चर्चा केलेली आहे ना. तुषार आणि तुम्ही मेहताची केंद्र भूमिका सरकारची कालच्या तारखेतली भूमिका ज्या तुम्हाला वेळेला मान्य आहे का नाही विचारली, एवढं सांगा. त्यावेळेला मीच याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की होय न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू. ठीक आहे, मग ठीक आज हा आहे. विषय मी कुठे एक आला? ब्रेक घेतोय. मी एक ब्रेक घेतोय, ते माझं कंपल्शन आहे. आणि ब्रेक नंतर मी डॉक्टर विवेक कोरडे यांच्याकडे जातो की न्यायालयाला सुद्धा असं का वाटतंय की हा केवळ जमिनीच्या मालकीचा वाद नाही राहिलेला आहे, न्यायालयाला सुद्धा तोडगा काढायचा आहे. त्याच वेळी सुप्रीम कोर्टाला हेही कळतंय की हा तोडगा कसा निघेल. जर का आपल्या निर्णयानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली किंवा तशी शक्यता खुद्द सुप्रीम कोर्टाला वाटतंय का, याविषयी मी त्यांना छेडणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत गांधीवादी नेते डॉक्टर विवेक कोरडे आहेत. विवेक कोरडे, न्यायालयाला असं वाटत असेल की मध्यस्थामार्फत मध्यस्थी करून तडजोडीनं तोडगा काढावा तर का निघू शकत नाही, आणि तसं झालं तर त्यात वावगं काय? जर का हे जे पक्षकार आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत लढत गेलेले आहेत, त्यांनी जर का ठरवलं की खरंच मध्यस्थामार्फत आपण एका फ्लोअरवरती चर्चेला आलो आणि काही तडजोडी करून यात तोडगा काढायचं ठरवलं, तर हा वर्ष नाही शतक आता खितपत पडलेला प्रश्न सुटू शकतो ना. प्रश्न कुठलाही सुटू शकतो. तो प्रश्न असतो तो सुटण्यासाठीच असतो नेहमी. आणि न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आपल्याला स्वागत करायला पाहिजे. पण न्यायालय ज्या वेळेला मध्यस्थांमार्फत हा प्रश्न सोडवा असं म्हणतो, त्याच्या आधी मला इथे जे राम मंदिराच्या बाजूचे जे लोक बसलेले आहेत त्यांचं मनापासून मला आनंद असा झाला त्यांचं सगळं वक्तव्य ऐकून की मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं होतं की हा आमच्या दृष्टीने प्राधान्याचा प्रश्न नाही, प्रायोरिटीचा प्रश्न नाही, तेव्हा हे सगळे लोक सर्वोच्च न्यायालयावरती जवळजवळ तुटून पडण्यात जमा झाले होते. आणि त्यावेळेला यांनी असं म्हटलं होतं की तो श्रद्धेचा विषय. आता विसरले असतील विश्व हिंदू परिषदचे प्रवक्ते, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की लोकांच्या श्रद्धांच्या प्रश्नाचा निर्णय न्यायालय करणार नाही. न्यायालय समोर जे कायदे असेल त्या पद्धतीने त्या प्रश्नाचा निर्णय करेल. आता न्यायालयाने असं म्हटल्यामुळे कुणाला हुरळून जायची अजिबात गरज नाही किंवा जीतम मयाच्या भाषेत बोलायची पण गरज नाही. मी असं बोललो होतो आणि मग तसंच न्यायालय बोललो. न्यायालयाने पुढची जी 2 वाक्य बोलली ती तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत सांगितली होती. ती वाक्य जशीच्या तशी अशी आहेत की बाबराशी न्यायालयाला काही देणं घेणं नाही. आणि त्याचं एक महत्वाचं वाक्य त्याच्यानंतरचं आहे की भूतकाळावर आपलं नियंत्रण नाही, तो आता बदलता येणार नाही. सरळ साधी गोष्ट आहे की हा जमिनीचा वाद आहे, हा दिवाणी खटला आहे. आणि दिवाणी खटल्यामध्ये जर मध्यस्थामार्फत कोर्टाबाहेर तडजोड होत असेल तर कुठलंच न्यायालय ते करू नका म्हणणार नाही. किंबहुना अशा महत्वाच्या प्रश्नावरती जर सर्व पक्ष समंजसपणे एकत्र येऊन मध्यस्थामार्फत काही तोडगा काढत असतील तर ती अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, शहाणपणाची बाब आहे, समंजसपणाची बाब आहे. आणि ते न्यायालयानं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की लोकांच्या श्रद्धेवर न्यायालय हा प्रश्नाचा निर्णय घेणार आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, न्यायालयाने कुठेही तिथे धार्मिक हा शब्द वापरलेला नाही. तुम्ही बघा परत तो ओथ म्हटलेला आहे. हा. आता असं आहे की ही श्रद्धा कुणाची? जशी याबाबत रामभक्तांची श्रद्धा आहे तशी दुसऱ्या धर्माचे लोक जे त्या ठिकाणी त्या डिस्प्यूट मध्ये आहेत त्यांची श्रद्धा असू शकते.
जशी रामभक्तांची श्रद्धा ही पवित्र आहे तशी दुसऱ्या धर्माची सुद्धा श्रद्धा पवित्र आहे. तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक संधी दिलेली आहे सर्व पक्षांना आणि नंतरचा निर्णय जोपर्यंत या देशाचं संविधान आहे आणि या देशामध्ये संविधानावर आधारित कायद्याचं राज्य आहे त्या पद्धतीने होणार आहे. आता ह्याच्यातला पुढचा प्रश्न आहे की ही मध्यस्थीनी प्रश्न सुटेल का, हा तुमचा प्रश्न होता. सवाल असा आहे की एका पक्षाने सरळ सांगून टाकलंय की मध्यस्थामार्फत हा काही प्रश्न सुटणार नाही. ते खूप मागचे दाखले देतात. मागचे दाखले अनेक असतात तरी नवं काही घडू शकणार नाही असं समजण्याचं कारण नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच म्हटलेलं आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती तुम्ही मध्यस्थाकडे मांडा असंही सर्वोच्च न्यायालयाने त्या पक्षाला सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की हा जर श्रद्धेचा प्रश्न असेल याच्यावरती जर मताचं राजकारण करणारे पक्ष नसतील आणि जातीय द्वेषाच्या काम करणाऱ्या संघटना नसतील आणि खऱ्या श्रद्धावान लोक जर एकत्र बसली तर हा प्रश्न सुटू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजकीय पक्ष आणि साधूंच्या वेशामध्ये तलवारी, भाले, चॉपर, त्रिशूळ घेऊन फिरणारे भगव्या कपड्यातले गुंड या दोन लोकांना बाजूला काढलं आणि खऱ्या श्रद्धावानांना बसवलं. अहो असं आहे की देव आहे ना, ही सर्व सृष्टी देवानी निर्माण केली असं म्हणतात देव मानणारे लोक. त्यामुळे देवाचं घर सर्वत्र आहे हे हिंदू धर्माने सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबतचा असं सांगतात की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की नमाज पढण्यासाठी मशीद अनिवार्य नाही. म्हणजे याचा अर्थ नाही की नमाज पढण्यासाठी मशीदची गरज नाही. तेव्हा आपण काय इंटरप्रिटेशन करतो ते जरा सांभाळून करायला पाहिजे. मला असं वाटतं की याच्यातली फक्त श्रद्धावान लोक ठेवा. याच्यामध्ये राजकीय ध्रुवीकरणाचं, मतांचं आणि ज्या लोकसभेच्या सीटा मोजण्याचं काम जे आम्ही पाकिस्तान पुलवामाच्या हल्ल्यानंतर सुद्धा आम्ही मोजून दाखवतो निर्लज्जपणे, ते जर सगळं बंद केलं आणि खऱ्या खुऱ्या श्रद्धावान लोकांनी एकत्र बसून आजवर देशाचे हजारो लोकांचा प्राण घेणारे आणि करोडोची मालमत्ता नष्ट करणाऱ्या या प्रश्नावरती जर उभयमान्य तोडगा निघत असेल तर तो जरूर काढायला पाहिजे. ही संधी सर्वोच्च न्यायालयाने उभय पक्षांना दिलेली आहे. याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं की शांततेने, संयमाने, प्रेमाने आणि शांतीनेच या प्रश्नावरती तोडगा काढून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. कणकण में बसे है राम असं अयोध्येत बोललं जातं आणि तुम्ही जसं सांगितलं की जो आपला सृष्टी रचयिता आहे त्यालाही असंच वाटतं. म्हणून खरे श्रद्धावान जर का एकत्र आले ज्यांना असं वाटतं की कण कण में बसे है राम. मोहन साळेकर, यातला उपहासातला भाग तुम्हाला ओळखता आलेला आहे त्यामुळेच तुम्ही स्मित हास्य अगदी देताय. पण मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या प्रश्नाचं राजकारण न करता केवळ एक खटला म्हणून जर का याकडे बघितलं आणि राम मंदिर व्हावं का, भव्य दिव्य व्हावं का आणि करायचं असेल तर त्याच जागेवर नाही तर थोडंसं बाजूला किंबहुना त्या परिसरामध्ये मशिदही होऊ देत, राम मंदिरही होऊ देत, वेळ पडली तर सर्व धर्मीय मंदिर होऊ दे, असं का होऊ शकत नाही? आशिष, 2-3 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. मध्यस्थ नको असं केवळ विश्व हिंदू परिषद म्हणत नाही. माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं स्टेटमेंट आपण अवश्य वाचा. माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड असं म्हणाले की अशा प्रकारची मध्यस्थी सफल होईल की नाही याबद्दल शंका आहे. कारण जर चारही पक्ष जर या बाबतीत सहमती दर्शवत नसतील तर ही शक्यता कमी आहे. म्हणजे केवळ विश्व हिंदू परिषद किंवा हिंदूवादी संघटना म्हणतायत अशी ती भूमिका नाही. दुसरा भाग, हिंदू वेशातले गुंड हा शब्द गांधीवादी म्हणवणाऱ्या व्यक्तींनी उच्चारला त्याबद्दल मी त्यांचा निषेध मी असं म्हटलंय भगव्या कपड्यातले भाले, त्रिशूल, चॉपर घेऊन फिरणारे गुंड. बरोबर बरोबर. कोरडेजी, मी तुला उत्तर देतो. मी हिंदू हा शब्द मी वापरलेला नाही. माझ्या नावात तुमच्या माहितीसाठी परत म्हणतो की भगवे कपडे घालून हातामध्ये तलवारी, त्रिशूल, चॉपर घेऊन फिरणारे गुंड. तुमच्या शब्दाचं उत्तर देतो. भगवा हा केवळ कोणत्या पक्षाची मक्तेदारी नाही. भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला ऐका ना, तुम्ही तुमचं बोलला. ठीक आहे, बोला. कोरडेजी, पु ल देशपांडे हे तर हिंदूवादी नव्हते.
पु ल देशपांडे शब्द युरोपमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांना विचारलं तिकडच्या संस्कृतीत आणि इथल्या संस्कृतीतला फरक सांगा. पु ल म्हणाले तिकडची संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि इथली रुद्राक्ष संस्कृती आहे. रुद्राक्ष याचा अर्थ पावित्र्य, भगवा याचा अर्थ पावित्र्य, भगवा याचा अर्थ नीतिमत्ता, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते तसं नाही म्हणाले, ते म्हणाले भगवा घाला तुम्ही. भगवे कपडे घालून बलात्कार भगवा घालून करतायत. शास्त्र, साधूचे कपडे घालून बलात्कार करतायत. अहो काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ गांधींचं नाव घेऊन बलात्कार होत नाहीत का? दिल्ली मधल्या आपल्या म्हणून भगवे कपडे घालून चुलीमध्ये तलवार आपल्या घ्या. बायकोला जाळणारे काय? गांधींचं कोण नाव करतंय? घेणारे होते की नाही हे मला काय सांगा. बोलताय ते? तुम्ही असं बरं, ठीक बोलू आहे. नका. जर कोण आपण समर्थन त्याच्यामध्ये करतंय? ते अशा आपली गोष्टीचं. मराठी भाषा वाक्प्रचारांनी नाही नाही नाही, बघा मी परत चुकीचं सांगतो. बोलू आहे ना. नका. भगवे कपडे घालणारा त्यागाचा रंग आहे. चॉपर घेऊन कोरडे फिरणारा नाही, रंग कोरडे नाही. तुम्ही गांधींचं समर्थन नाव करताय घेणाऱ्याने आपल्या कोरड्यांचं. पत्नीला जाळलं होतं की नाही हे सांगा मला. चुकीचं आहे. पत्नीला जाळलं कोरडे होतं तुम्ही की नाही चुकीचं याचं उत्तर बोलताय. द्या. गांधींचं नाव घेणाऱ्यांनी हे उत्तर याचं द्या. काही संबंध शिखांची आहे का? शिखांची राजकीय कत्तल, पक्ष होता. शिखांची काँग्रेसचे कत्तल करणारे राजकीय गांधींचं संबंध नाव आहे. घेणारे होते की नाही? शिखांची कत्तल वगैरे असा शिखांची विषय या कत्तल ठिकाणी करणारे उपस्थित गांधींचं करायचा नाव विषय घेणारे होते की परिषदेला काही नाही? अधिकार नाहीये. असं नसतं. शिखांची अतिरेकी कत्तल कुणीही किंवा केली काही नाही. मुठभर लोक करत असतील तर शिखांची त्याला कत्तल संपूर्ण कुणी म्हणून आम्ही लोकांनी भगवे कपडे घालून नाही. काही करू. शब्द मला असं वाटतं या मुद्द्यावर आपण पुढे जाऊया. बरोबर नाहीये. हिंदू नाही, नाही. समाजाला दोष हे देणं काय बरोबर बरोबर नाही. नाही त्यांचा वाक्य प्रचार त्यांनी असा हिंदू हा आहे. विषय त्यांचा शब्द वापरला मी- नाही. गावाच्या नाही, असा नाही, बंदी नाही, हिंदू नाही, हा नाही, शब्द नाही, भगवे नाही, कपडे नाही, घालून कारण हिंदूला भगवा मध्ये घेऊन शब्द हा आणि आतंकवादाचं प्रतीक नाही. मी आधी चुकीचा शब्द सांगितलं आहे. हो, ते सांगतो. हिंदूवर त्यागाचं तुमची प्रतीक आहे असं ठेकेदारी म्हणतात. नाहीये. पण ते आम्ही- त्यांनी हिंदू तलवारी हा आणि शब्द हे- सुद्धा वापरलेला नाही, नाहीये. भगवा शब्द हा हिंदूवर चुकीचा ठेकेदारी वापरलेला तुम्ही आहे. दाखवू नका. तुम्ही भगवा बघा, आतंकवाद भगवा म्हणून- बिलकुल रंग हा नाही. यांना कोणी दिलेला त्यांनी नाही. हिंदू हा शब्द वापरला नाही. तुम्ही चुकीचे शब्द त्यांच्या तोंडी घालून भगवा त्यांना बदनाम वस्त्र करायचा घालून प्रयत्न जर करू काही लोक नका. करत असतील तसंच गांधींचं नाव घेऊन काही सुद्धा काही लोकं लोक नाही. बरं चला फिटमफाट चला पुढे चला. भागीवारी हा, पुढे गांधींचं नाव घेऊन दिवसा ढवळ्या आपल्या लोकशाहीचा मुद्द्याकडे खून करणारे नेते मी आपल्या- बघितले. आपल्या चला. मुद्द्याकडे येऊ. हा, पुढे चला. आपल्या मुद्द्याकडे असं येऊ की न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुद्धा या बाबतीतलं मत दिलं होतं हे मी आपल्याकडे नमूद केलं. दुसरा मुद्दा की माननीय न्यायालयाने जे वाक्य उच्चारले ते सूचक वाक्य आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. न्यायालय असं म्हणतं ये केवळ जमीन का तुकडा नाही, ये जीता जागता इतिहास आहे. त्याचा भावार्थ लक्षात घ्या. शब्द ते नाही आहेत पण त्याच्या मागची भूमिका लक्षात घ्या. ये केवळ जमीन का तुकडा नहीं, 15,000 चौरस मीटरची ही जागा नाही, तो ये जीता जागता इतिहास है. इसके कण कण में शंकर है, इसका बिंदु बिंदु अयोध्या है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए. ही हिंदू समाजाची भूमिका आहे आणि न्यायालयाने केवळ एका वाक्यामध्ये ही भूमिका अधोरेखित केलेली आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच न्यायालय म्हणते की हा आस्थेचा प्रश्न आहे. आता ही हिंदू समाजाची भूमिका कोणी ठरवली? हिंदू समाजाचे प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद सातत्याने अच्छा बघ असं म्हणा ना की विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. तुम्ही संबंध हिंदू समाजाला का लेबल लावताय? शेवटी असं आहे की काँग्रेस जेव्हा एखादं सेक्युलरवाद्यांचं नेतृत्व करते तेव्हा सगळे सेक्युलरवादी काँग्रेसचे नाही, असं नाही. आम्ही कुठे काँग्रेस तसंच आहे ते. वी आर सेक्युलर. त्याचा We are अर्थ liberal. असा- त्याचाच अर्थ की पण आम्ही काँग्रेसी नाही. आम्ही पण ज्या काँग्रेस- वेळेला अहो, एखादी अशीच तुम्ही संस्था ना- नेतृत्व असं आहे. करते त्यावेळेला ती हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व सर करणारी सर यू संस्था. आर म्हणूनच लिबरल तुम्ही मला इथे बोलवलं. दिस पीपल. जर मी हिंदू सेक्युलर समाजाचं- म्हणजे निधर्मी, जो धर्म जात पंथ मानत नाही किंवा सर्व धर्म समभाव मानतो तो सेक्युलर. सेक्युलरचा नाही सगळ्या आता मला त्या भगवे व्याख्येत गुंड मला प्रश्न कुठून आले? तुमच्याकडे यायचा आहे. ठीक आहे. हा मला प्रश्न घेऊन अहो तुमच्याकडे अशी संजय लाखे भगवे पाटील. गुंड कुठून आले? अहो ऐका ना, आता हे सेक्युलरिझम कुठे आलंय मध्ये? तुम्ही पुन्हा सेडू सेक्युलरिझम करणार? सेक्युलरिझम थांबा 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 तुम्हाला थांबा सांगतो थांबा मी. मला सेक्युलरिझम त्यावर चर्चा व्याख्या करायची काय नाही. सांगतो मी तुम्हाला. अहो, तुम्ही मला चर्चा काँग्रेसची करता, दुटप्पी आम्ही भूमिका नाही त्यावर करताय. चर्चा करायची नाही. तुम्हीच बोलताय. भाजपची ढोंगी भूमिका त्यावर चर्चा करायची नाही. राम मंदिरावर चर्चा सुरू आहे. गणेश खणकर मी येतोय तुमच्याकडे पण आधी संजय लाखे पाटील. संजय लाखे पाटील अहो, हे- मध्यस्थामार्फत मध्यस्थी करून तडजोडीनं मार्ग काढा अरे, असं असं नाही, पण सुप्रीम हे कोर्ट सगळं जेव्हा तुम्ही म्हणतं कसं ठरवणार? तेव्हा मला त्याला सांगा काहीतरी अशीची. अर्थ आहे. मग त्यामध्ये मध्यस्थीचा क्लॉज आहे का? असेल ते हे नियमात बसतं का? हे कुठून आलं? जेव्हा घटनापीठ आपली भूमिका मांडतंय आणि स्पष्टपणे मांडतंय, अगदी सरन्यायाधीश रंजन गोगोई काय म्हणतायत बघा, हा खटला केवळ जमिनीच्या मालकीचा नाही तर श्रद्धा आणि लोकांच्या भावनांशी निगडीत आहे. मग असं असताना त्यांना हे सांगायचं आहे की जर का मध्यस्थी करून मध्यस्थांमार्फत तडजोडीनं मार्ग काढला जाऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाला वाटतंय, तेव्हाच ते म्हणतायत ना. मग त्यामध्ये मध्यस्थाचा क्लॉज आहे का? असेल तर तो कसा आहे? त्यामध्ये काही पोटनियम आहेत का? ते पोटनियम कसे आडवे केले जाऊ शकतात? त्यांना कसं बायपास केलं जाऊ शकतं? हा भाग येतो कुठे?
यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जो शब्द वापरलाय आणि जे वाक्य वापरले ते सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळेस एका वकिलानं हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस रंजन गोगोई सरने असं सांगितलं, डोंट आर्ग्यू ऑन हिस्ट्री टू पोस्टपोन द मॅटर. इतिहासाचा उपयोग तुम्ही याच्यासाठी करून घेऊ नका की मॅटर तुम्हाला पोस्टपोन करायचंय, अशा पद्धतीचे उद्गार त्या ठिकाणी सरन्यायाधीशांनी काढले. आणि या ठिकाणी आपण जे बघतोय विश्व हिंदू परिषद जी भूमिका मांडते हिंदूचे ठेकेदार असल्यासारखे किंवा रामाचे ठेकेदार असल्यासारखे, आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी भूमिका या ठिकाणी मांडतायत, मला तर आश्चर्य वाटतंय त्यांचं की जे उत्तर प्रदेशचे आदित्यनाथ सरकार आहे त्याला रिप्रेझेंटेशन करणारे तुषार मेहता यांची भूमिका त्यांना मान्य नाही आणि हे परस्पर यांची स्वतःची वेगळी भूमिका मांडतात. त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं पाहिजे की तुषार मेहतानी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली, प्रश्नाचं उत्तर द्या. तुषार मेहतानी जी भूमिका मांडली त्यांना मान्य आहे किंवा नाही त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला मध्यस्थी विचारलंय, तुम्ही बोला. मध्यस्थी का होऊ शकत नाही एवढं विचारलंय. काय मध्यस्थी का होऊ शकत नाही? मध्यस्थी होऊ शकत नाही असं कुठेही कुणी म्हटलेलं नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने एकमतानं न्यायमूर्ती बोबडे असतील, न्यायमूर्ती चंद्रचूड असतील, न्यायमूर्ती रंजन गोगोई असतील, ह्या सगळ्यांना एकमतानं सांगितलंय की पॉलिटिकल बॉडीमध्ये एकमत होत नाही, देशाच्या माणसामध्ये एकमत होऊ शकत नाही, तोपर्यंत हा विषय संपू शकत नाही. लँड डिस्प्यूट म्हणून जरी हा विषय संपवला तर उद्याच्या काळामध्ये हा विषय पेटण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला ही संधी देतोय की सगळ्या प्रकारच्या राजकीय विचारसरणी असतील त्यांनी एक आलं पाहिजे, सगळ्या प्रकारच्या धार्मिक विचारसरणी असतील त्यांनी एक आलं पाहिजे, आणि एक यासाठी आलं पाहिजे हा देश शांत राहिला पाहिजे, ठीक आहे, देशाचा विकास झाला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. मुद्दा काय आहे? शाकीर शेख आहेत आपल्यासोबत, इस्लामिक अभ्यासक आहेत. शाकीर शेख, मुस्लिम पक्षकार म्हणतात की आम्ही मध्यस्थीची शक्यता तपासून बघतो म्हणजे काय? आता उद्या सुनावणी आहे पुन्हा सुप्रीम कोर्टात आणि मध्यस्थीबाबत निर्णय घ्यायचा आहे सुप्रीम कोर्टाला, तेव्हा खरंच मुस्लिम पक्षकारांना असं वाटत असेल की आपण मध्यस्थांची नावं दिली पाहिजे, कारण कोर्टानं आदेश दिलेला आहे. सर्व पक्षकारांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मध्यस्थांची नावं द्या, त्यानुसार निर्मोही आखाड्यानं तर दिलेली आहेत. तुमचं काय? काल जे त्यांनी सुन्नी बोर्ड वाल्यांनी हे सांगितलं त्याच्यामध्ये मुस्लिम पर्सनल बोर्ड पण आहे आणि आता नंतर लोकल शिया बोर्ड सुद्धा घेतलाय. तर त्यांनी तपासून पाहतं म्हटले की ते दोन जे संघटना आहे, दोन जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून, कारण एक तयार झाला आणि दोन तयार नाही झाले. शिया वक्फ बोर्ड तयारच आहे की? शिया वक्फ बोर्ड तयार आहे, सुन्नी बोर्ड आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड हे सगळं, आणि मी हेही म्हणतो की ते तयार सुद्धा होतील आणि हा चांगलाच निर्णय आहे की ह्या देशात आपण सगळं राहतो आणि आम्ही हे मानतो की संपूर्ण सृष्टी एक ईश्वराने निर्माण केली आहे, सगळे आपण एक आई वडिलांपासून निर्माण झालोय, याच्यापासून कोणालाही दुमत नाही, सगळे शेवटी आपण भाऊ बहीणच आहेत. आणि हा निर्णय करताना आम्हाला चांगलं वाटेल की या देशाच्या अखंडतामध्ये कुठल्याही प्रकारचा हे घडू नये, कुठलाही लॉ अँड ऑर्डर बिघडू नये, परंतु फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की जसे तुम्ही आम्ही आपण भाऊबंद आहे आणि एक भाऊ दुसऱ्या भावासाठी जे चांगला जे मी पसंत करतो, प्रेषिताने सांगितलं ते आपल्या दुसऱ्या भावासाठी पसंत करा. तर याच्यामध्ये सत्यता पडताळून, जर का तुम्हाला मोठ्या भावाने सांगितलं की जा शरवीच्या किनाऱ्यावरती तुमची मशीद बांधा किंवा जा लखनौला तिकडं मशीद बांधा, इकडची सगळी जागा फक्त आमच्या राम मंदिरासाठी ठेवा, चालेल? साहेब, एक पाऊल तर आम्ही आधीच पुढं मागे आलेलो आहात. तुम्ही तिथे असलेली मस्जिद लोकांनी ते पाडलेली आहे, आम्ही तर शांत राहिलो आहेत का नाही? आम्ही ऑलरेडी बॅकफुटला आहोत, आम्ही काही त्याच्यामध्ये असं पुढे गेलेलो नाही, आम्ही ऑलरेडी बॅकफुटला शांत आहे. तुम्ही सांगितलं की कोर्ट निर्णय देईल, न्यायालय निर्णय देईल, आम्ही त्यासाठी शांत राहिलो आहोत. आम्ही त्याच्यामध्ये काही आम्ही असं काही केलाय का, हस्तक्षेप केलाय का की लगेच आम्हाला आमची तुम्ही आज तिथे मस्जिद असते, ती मस्जिद चालू असते तर बरेच लोकांनी तिथे नमाज सुद्धा अदा केली असती. तर आम्ही ऑलरेडी आता बॅकफुटवर आहे. आता हे निर्णय किंवा आपसात मध्यस्थी करताना प्रत्येकाने पाहायला पाहिजे की प्रत्येकाबरोबर न्याय व्हायला पाहिजे, म्हणजे मध्यस्थी सुद्धा. विवेक कोरडे हात वर करताय, प्रत्येकाबरोबर न्याय होऊ शकतो? मला असं वाटतं की प्रत्येकाबरोबर न्याय होऊ शकतो. याच्यामध्ये ज्या रामभक्तांच्या भावना आहेत त्या भावना काही चुकीच्या नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट की मस्जिद ती बाबरांनी बांधली असेल किंवा नसेल बांधली मंदिर पाडून, मी मागेही म्हटलं तर मी पुन्हा म्हणतो
की आक्रमकांनी या देशातली अनेक देवळं नष्ट केलेली आहेत. तर एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम बांधवांनी आपलं मन मोठं केलं आणि जर या ठिकाणी तडजोडीमध्ये जर कुणाची श्रद्धा असेल की याच ठिकाणी राम जन्म झाला, तिथे जर कुणाला देऊळ बांधायचं असेल भव्य, मग ती अगदी कन्याकुमारीहून दिसू दे, कारण सर्व उंच उंच बांधायची या सरकारला सवय आहे. तर ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत दृष्टीस पडेल असं मंदिर जर कुणाला बांधायचं असेल रामभक्तांना, तर त्याच्यासाठी जर ह्याच्यात ना एकच दिसतंय की काय आहे की जे इथे जे राम जन्मभूमीच्या बाजूचे प्रवक्ते आहेत त्यांच्या दृष्टीने मध्यस्थी म्हणजे काय, आम्हाला तिकडे मंदिर बांधू द्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की मोठ्या भावाचा हा हट्ट असेल, पण या देशामध्ये मंदिरं पाडली गेलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. तेव्हा जर मुस्लिम बांधव ही जर मोठी भूमिका घेत असतील आणि जर हिंदू बांधव यापुढे आपण हे सगळे असे वाद, मग ते काशी मथुरा बाकी आहे झाकी आहे वगैरे जर सोडून द्यायला तयार असतील, तर आज ही एक उत्तम संधी आपल्याला लाभलेली आहे. माझं सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की या संधीचा लाभ जरूर घ्यावा. छोटा भाऊ मोठा भाऊ असं करण्यापेक्षा आपल्याला शेवटी एकाच घरात राहायचंय आणि आपल्या घराला आपणच आग लावायची आणि शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग आपल्या घराला कधी लागेल ह्याचा आपल्याला काही पत्ता नसतो. मी या दंगली पाहिलेल्या आहेत. शेजारचं मुसलमानाचं घर पेटवलं की हिंदूचं पण घर त्याच्यात होरपळून निघतो. हे आता आपल्या देशाला परवडणार नाही. आपण विकसनशीलतेतून आता विकासाकडे जायला लागलेलो आहोत. हा जर विकास आपल्याला कायम ठेवायचा असेल आणि सबंध जगामध्ये एक आदर्श निर्माण करायचा असेल जो महात्मा गांधींना अभिप्रेत होता की आमच्या श्रद्धा वेगळ्या असतील, आमचे धर्म वेगळे असतील, आमचे वंश वेगळे असतील, तर आम्ही सर्व जगाला असं दाखवून देऊ शकतो की एक राष्ट्र या देशामध्ये निर्माण होऊ शकतं. हा समंजसपणा सर्व पक्षांनी दाखवावा. म्हणून मी एवढंच म्हणेन की ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. बरं, ठीक आहे. भाजपच्या प्रवक्त्यांची संमती काय आहे ती आपण बघूया. गणेश खंडकर, जसं आता मगाशी संजय लाखे पाटील 10 वेळा सांगतायत की उत्तर प्रदेशकडनं जे वकील अपियर झाले ते केंद्र सरकारचे वकील आहेत आणि त्यांनी भूमिका काय मांडली, तर त्यांनी भूमिका अशी मांडली की यामध्ये मध्यस्थी होऊ शकते की नाही याविषयी शंका उपस्थित केलेली आहे, किंबहुना विरोध केलेला आहे. विरोध केलेला आहे हे ते तेव्हाच सांगतायत. अशा वेळी जर का मध्यस्थीला उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचाही काही प्रमाणात विरोध असेल, 100% तर मग पुढं हा खटला जाईल कसा? उद्या जी सुनावणी आहे. तुषार मेहता यांचा विरोध म्हणजे अमित शहाचा विरोध, तुषार मेहता यांचा विरोध म्हणजे नरेंद्र मोदी यांचा विरोध, तुषार मेहता यांचा विरोध म्हणजे केंद्र सरकारचा विरोध आणि केंद्र सरकारचा म्हणजे भाजपचा विरोध. ठीक आहे, उत्तर प्रदेशचा विरोध, भाजपचा विरोध. हा, पुढे भाजपचे प्रवक्ते बोला. भाजपचे प्रवक्ते बोला. यांना मध्यस्थी नकोय. काय ते म्हणजे याचा अर्थ कपिल सिब्बल जे लढतायत ते काँग्रेस बोलताना माझं म्हणणं पूर्ण ऐकणार. आता ही भूमिका कशी वेगळी होते मग? नाही, ते सत्य एक बघा यांना केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आलेलं आहे आणि तिथं स्वतः वकिलांची भूमिका नाहीये, ती त्या सरकारांची भूमिका आहे, उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आहे. ऐका त्यांना प्रश्न विचारलाय. हा, गणेश खंडकर, उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आहे मांडलेली काल की मध्यस्थी नकोय, विरोध आहे. बोला. बरं, मी आता माझं म्हणणं पूर्ण बोलताना आपण अडवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. असं आहे ना की आमची भूमिका काय ठरणार हे काय लाखे पाटील ठरवणार नाही, बरोबर आहे. तुम्ही दुसरी गोष्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली, हे सगळे ही अधिकृत भूमिका आहे, त्या भूमिकेबद्दल बोला. ठीक आहे ना. ऐका ना गणेश खंडकर, तुषार मेहता अधिकृत भूमिका भूमिका मांडली, संपला विषय. तो एकच विषय तुषार मेहताचा किती वेळ चाललाय. हा, पुढे चला. तुषार मेहतांनी उत्तर प्रदेश सरकारची भूमिका मांडली, बोला. ते तुम्ही लाखे पाटलांना सांगा ना. हो, त्यांना असं वाटत तुमच्या लक्षात येत नाहीये, तुम्ही बोला. हा, म्हणून ते सारखं तुषार मेहता करतायत. हा, माझ्या मी म्हणून तर हसलो. मला त्यांची हसू नका भूमिका मी नाही बोलत आहे, ते तेच बोलतायत. मला तर तुमच्याकडे बघून हसू येत आहे. कोरडे साहेबांनी जो यू टर्न घेतला, मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं, पण तुम्ही आम्हाला बोलून द्या. ते गांधीवादी नेते मला एक सांगा आशिषजी,
या U-turn देशामध्ये नाही. मी हेच बोलतोय, पहिल्यांदा पण मी हेच बोललो होतो. अरे मला बोलून तर द्या ना, मी आपण तुमच्या युटर्न बोलण्यात का होतो बोलता का? तुम्ही? मी पहिल्यापासून हे बोलतोय. कोरडेजी, नाहीये. तुम्ही मगाशी भगवे गुंड बोललात. हो आहे, बोललो. तुम्ही भगवे गुंड बोललात. भगव्या कपड्यातले तुम्ही असं तलवार कसं म्हणू घेतलेली लोक शकता? गुंड आहेत. तुम्ही मी आज गॅस परत मस्जिद म्हणतो. तोडलीत, भगवे मथुरेची कपडे मस्जिद घातलेले तोडलीत. तलवार भगवे घातलेले भगवे या कपडे देशामध्ये घातलेले किती नाही मंदिरं म्हणाले तुम्हाला ते. सांगू जी तुम्ही भगव्या- भगवे कपडे घालून तलवारी घेणारे हा. असं बोलले ते. चॉपर त्याला चॉपर गांधीवादी अशी जी माझं म्हणायचं म्हणणं मला आणि पूर्ण मांडू भगवे द्या. गुंड असं म्हणायचं. पण याच्यात काय आहे? बरोबर आहे. गुंड खरं गणेश बोलतोय. केळकर, तो वाद मग मला संपला की सांगा, पुढे चला. अहो, पुढे अशी चला. जी सुप्रीम कोर्ट आम्ही तोडगा काढायला एक निघाला. आपण रामाचं काय मंदिर भांडतोय? मागितलं, आम्ही एक रामाचं मंदिर मागतोय, हम्म. आम्ही एक रामाचं मंदिर मागतोय. त्या बाबतीत ते अनेक वेळेला म्हटलं जातं, हा तुमच्या आम्ही अनेक बोललो ना आम्ही की प्रभू रामचंद्र आमच्या आस्थेचा विषय, तुम्ही आमची चर्चा ऐकायला तयार नाही. या प्रसिद्धी माध्यमांनी भाजपविषयी काय काय म्हणाले. आज जेव्हा विषय येतो, मी अनेक वेळेला हे सांगितलंय, या देशामध्ये या पुढच्या निवडणुका आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढू, तरी तुम्हाला अडचण होते. आम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं स्वागत करतो म्हटलं गेल्या महिन्यात, तरी नाही, तुम्हाला आता अडचण नवीन होते. विषय नकोय मला, सैनिकाचा भारतीय विषय जनता नकोय. पक्षाने Please. आजपर्यंत जी भूमिका मांडली विकासावर नाही. ती हीच. गणेश कणकेर, विश्व हिंदू परिषदेने मी जाहीर पुढे केलं मांडला. की आम्ही कोणी मांडला सैनिकांचा निवडणुकांपर्यंत विषय? राम मंदिराचं आम्ही आंदोलन छेडणार पुलवामाचा नाही. विषय नाही मांडला. केंद्र सरकारची भूमिका आहे की राम मंदिराचा विषय हा निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही. ते पण काही बोलत बरोबर नाही. आहे. तुम्ही कशाला भारतीय काढताय? जनता पक्षाने काय सांगितलं आशिषजी? हा, आम्ही काय सांगितलं? आम्ही काय सांगितलं मग तेच सांगतो ना आम्ही काय की सांगितलं? राम मंदिराचा आम्ही मुद्दा अध्यादेश निवडणुकीत आणण्याचा परवडणारा विचार नाही आम्ही असं न्यायालयाच्या भाजपला निर्णयाची वाटतंय. वाट पाहू. हे बघा, असं आहे, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही आमच्या तोंडी घालू नका. आमची भूमिका आमच्या पक्षानं अगदी स्पष्टपणे सांगितली की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, तरी तुम्हाला अडचण. मग तुम्ही विचारता अध्यादेश आणणार का, तुम्ही घटना मानणार का? मला एक सांगा, ही या देशामधल्या सो कॉल समाजवाद्यांची, डाव्यांची जी दुर्दैवता आज झाली पुरोगामी पण होत्या. त्या कारणाने झाली. अहो, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत ना. आम्ही अयोध्येत मंदिर बांधणार. ठीक आहे, पण न्यायालयाच्या ठीक आहे. निर्णयाची वाट शेवटी मी पाहणार. मोहन साळेकर आम्ही यांच्याकडे जातो. माझा वेळ न्यायालयाच्या संपलेला आहे. आदर करतो. मोहन साळेकर, आम्ही कुठे ऐका, काय ऐका, भूमिका नाही, नाही, बदलली? संजय लाखे पाटील. भूमिका यांची तुषार मेहता बदलली आहे. प्रकरण बाजूला ठेवा. हा, मोहन साळेकर ऐका, आत्ता कोर्ट म्हणतंय मध्यस्थी करून तोडगा काढा, मध्यस्थांची नावं द्या. अशा वेळी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात जी याचिका दाखल केली की वादग्रस्त जागा सोडून उर्वरित जागा जी आहे ती मूळ मालकांना परत करण्याची आम्हाला परवानगी द्या, त्या याचिकेचं काय? आशिष, त्या याचिकेवर न्यायालय कधी निर्णय घ्यायचा तो न्यायालयाचा हक्क आहे. तो कधी द्यावा, आज द्यावा, उद्या द्यावा, कदाचित एक आठवड्यात सुद्धा तो येईल. एक भूमिका जी कोरडेनी मांडली त्याला त्यांनी आमच्या गणेश खंडकरांनी युटर्न म्हटलं आणि ते सत्यच आहे. कारण अगोदर आम्हाला शिव्या देऊन झाल्या, अगोदर आम्हाला भगवे अतिरेकी म्हणून झालं आणि दुसऱ्या बाजूला हे ज्या वेळेला सगळे शब्द माझ्या आता मला बोलू दे, तोंडात आता मला बोलू दे. नाही, कोरडेजी तुम्ही चुकीचे शब्द कोरडेजी माझ्या मला तोंडात बोलू दे. नका. कोरडेजी मला बोलू दे. ते अहो, कोरडेजी ते काय म्हणाले? काय चर्चेमध्ये भगवे आमच्या कपडे सरकारला घालून, कामाला कोरडेजी मला आहे. बोलू दे. भगवा तुमचं हा चुकीचं त्यागाचा आहे. रंग आहे. तुम्ही आणि भगवा आता कपडा चॉपर घालून घेऊन मग तलवारी, चाकू, चॉपर घ्यायची. भगव्या गुंड म्हणू असं शकता ते म्हणाले. आम्हाला? ते भगवे कपडे घालून असं नाही म्हणाले, भगवे कपडे घालून असं नाही वर- साहेब. वर- पुन्हा या चमचा, भगव्या रंगाला या देशामध्ये आमच्या त्यागाची संतांनी परंपरा आहे. म्हटलेलं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचे हाती भगवा झेंडा. अहो, तेच ते म्हणतात, याचा- भगवाचा आदर याचा करतात अर्थ- ते. याचा अर्थ- भगवे याचा कपडे अर्थ घालून आणि तलवारी कशी संत घेऊ सुद्धा शकता गुंड असं झाले म्हणतात का? संत सुद्धा गुंड झाले का? अरे काय असं तुम्हाला म्हणायचं आहे चॉपर घेऊन का? फिरत मला- होते मला का? मला पूर्ण करू दे, मला पूर्ण करू दे. मग तुम्ही दरवेळेला नवीन त्यांनी- माझ्या नावावर चिकटवू नका. त्यांनी यू टर्न घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन युटर्न करतो. घेतलेला नाही, ही आणि भूमिका ठीक मी आहे, मांडलेली ठीक आहे, ठीक आहे. हा. ही भूमिका विश्व हिंदू परिषदेने पहिल्या चर्चेपासून मांडलेली आहे की या देशामध्ये सौहार्द टिकवायचं असेल तर जो अन्याय, अत्याचार या हिंदू समाजावर झालेले आहे त्याचे एक प्रतीक म्हणून, अन्यायाचं निराकरण करण्याचं म्हणून राम जन्मभूमीच्या स्थानी भव्य मंदिर झालं पाहिजे. आणि विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे की पंचक्रोशीच्या बाहेर जी मस्जिद उभी राहील त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग करू, म्हणजे मस्जिद उभी करण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करू, अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. पण तुम्ही जर म्हणाल की हे असं होऊ देणार नाही, अत्याचाराचं प्रतीक इथे राहील, तर ते कदापि या ठीक आहे, देशातला ठीक आहे. हिंदू कोण समाज काय समजणार बाहेर नाही. वल्गना करतं याला काहीही आता अर्थ नाही. न्यायालयाने आता सांगितलं सुप्रीम बाबरला कोर्ट हे विसरा. ठरवणार आहे. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, त्यामध्ये
मध्यस्थी नेमायचा की नाही या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं, त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आणि जसं सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणतायत की हा खटला केवळ जमिनीच्या मालकीचा वाद नाहीये, तर हा खटला श्रद्धेचा आणि लोकांच्या भावनेचा आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा उद्या सुप्रीम कोर्ट विचार करूनच मध्यस्थाबाबत निर्णय घेईल अशी आशा करूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.